हरे नमः। धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। हरे नमः। मैत्रीवाच निशम्यात्म भुवा गीतं कारणं शंकयोचिताः ततः सर्वे निवर्तन्त त्रिदिवाय दिवौकसाः। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकाला सांगतात आणि मैत्रेय विदुरांचा संवाद चाललेला आहे। याप्रमाणे मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, ज्या वेळेला हे हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष यांचा गर्भ दितीच्या पोटामध्ये वाढत होता, हा गर्भ म्हणजे प्रत्यक्ष असुरी अशा प्रकारची ही प्रवृत्ती होती। हे दोघं अर्थात शिशुबे म्हणजे दोघं जण हे एका वेळेला जन्माला आले, त्यामुळं हे आवळे जावळेत असं म्हणावं लागेल। हे आवळे जावळेत आणि हे दोघं जण आवळे जावळे रूपामध्ये दोन गर्भ तिच्या पोटामध्ये वाढत होते। किती वर्ष? पूर्णे वर्ष शते साध्वी। एक पूर्ण 100 वर्ष ते पोटामध्येच होते गर्भावस्थेमध्ये आणि या वेळेला अनेक उत्पात होऊ लागले। सर्वत्र वाईट स्थिती दिसू लागली, कुत्रे ओरडू लागले, उलूक ओरडू लागले, त्याचप्रमाणे अनेक आकाशामध्ये तारका खाली पडू लागल्या, त्याचप्रमाणे सर्वत्र चंद्राला आणि सूर्याला खळे पडू लागले। एवढी सगळी अत्यंत वाईट स्थिती दिसू लागली आणि त्यावेळेला सगळे लोक भगवंताला शरण गेले। भगवंतांनी सांगितलं, काळजी करू नका, याला हे असुरांचे जे गर्भ आहेत त्या गर्भाला आता प्रगट होण्याचा वेळ निर्माण झालेली आहे, अवधी निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं शहाचला वशचेलूर सर्वत्र दिशा जळू लागल्या, उल्कापात होऊ लागले, वायू अत्यंत सोसाट्याने वारा वाहू लागला, सोसाट्याचा वारा सगळ्या लोकांना सहन होईना आणि फुतकारा नियर म्हणू, ज्याप्रमाणे सर्पाचे फुतकार असावेत तसा हा विषारी वायू सर्वत्र दिसू लागला। मोठमोठे झाडं उन्मळून पडू लागले आणि या वेळेला मोह परिधयो भुवन याप्रमाणे सर्वत्र वाईट अवस्था निर्माण झाली। गाढवा ओरडू लागले, कुत्रे ओरडू लागले आणि खारकार बसा सामता पर्यधावन वरू शहा। सर्वत्र वाईट अशा प्रकारचे जे अशुभ प्राणी आहेत त्यांचा आवाज सर्वत्र होऊ लागला। गायी त्रस्त झाल्या, ब्राह्मण त्रस्त झाले, यज्ञ करणारे लोक त्रस्त झाले, पुण्य करणाऱ्या लोकांना पुण्य करता येईना आणि अशा सगळ्या दुष्ट शक्ती सगळीकडे माजल्या आणि हे पाहिल्याबरोबर 100 वर्ष तो गर्भ राहिला आणि नंतर 100 वर्षानंतर हे दोघं जन्माला आले। हिरण्याक्षो नुजस्तस्य प्रिया प्रीतिकृतम बहन। या ठिकाणी पहिल्यांदा जन्माला आला तो हिरण्याक्ष आणि नंतर हिरण्यकशिपू, परंतु स्थापन हा गर्भस्थापन हे हिरण्यकशिपूचं आधी झालं म्हणून तो ज्येष्ठ मानावा लागेल। हिरण्यकशिपूचं गर्भस्थापन आधी झालं, हिरण्याक्षाचं नंतर, पण जन्माला आला हिरण्याक्ष आधी, त्यामुळे लोक पहिल्यांदा जो जन्माला आला तो मोठा मानतात। याप्रमाणे हिरण्याक्षो जुनस्तस्य हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे दोघं जन्माला आले। जन्माला आल्याबरोबर हा मोठा झाला हिरण्याक्ष आणि मोठ्या सर्वत्र जगावर विजय मिळविण्यासाठी हातामध्ये गदा घेतली। गदा पाणी दिवम यातो, हातात गदा घेऊन सर्वत्र संचार करू लागला, माझ्या बरोबरचा कोणी वीर आहे का। सगळ्या जगामध्ये 3
सगळे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ त्यांनी व्याप्त केले. सगळे लोक थरथर थरथर कापू लागले आणि अहन्यमाना याप्रमाणे सगळेजण घाबरू लागले. या वेळेला त्यांनी सर्वत्र दिग्विजय केला आणि आता लोकपाल वरुणाच्या प्रदेशामध्ये अर्थात समुद्रात उडी मारली आणि वरुणाला विचारलं, वरुणा, तुमचे सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत, माझ्याबरोबर युद्ध करता का? तेव्हा वरुण म्हणाले, महाराज, तुमच्याबरोबर युद्ध करण्याची आमची क्षमता नाही, आम्ही नाही युद्ध करू शकत. नाही म्हणे, मग युद्ध करू शकत नाही तर माझ्याबरोबरचा युद्ध करणारा कोण आहे ते सांगा. ते म्हणे, तुम्हाला नारद सांगतील. नारद त्यांनी स्वतःवर घेतलं नाही, तू म्हणे नारद सांगेल. भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. नारदाला बरोबर योग्य वेळेला कुठे यावं हे कळत होतं. ताबडतोब त्या समुद्राच्या तिथं नारद उपस्थित झाले. हातात वीणा होती, ब्रह्मवीणा. ती पाहिल्याबरोबर हा हिरण्याक्ष म्हणतो, का हो, तुमच्या हातामध्ये गदा आहे का? माझ्याबरोबर युद्ध करता का? तो म्हणे, नाही, ही गदा नाहीये, ही ब्रह्मवीणा आहे. मग ब्रह्मवीणा आहे तर माझ्याबरोबर युद्ध कर. तो म्हणे, नाही, मी नाही युद्ध करणार, मी बिचारा सामान्य देवाचं नाव घेणार आहे. देवाचं नाव घेणार आहे? मग तो देव कोण आहे? तो देव कुठं असतो त्याचा पत्ता मला सांग, नाही तर माझ्याबरोबर युद्ध कर. त्यांनी सांगितलं, मी सांगतो तुम्हाला पत्ता कुठे आहे ते, मला मारू नका. कुठे आहे? हे आत्ताच समुद्रात गेलाय म्हणले. आत्ता समुद्रात गेलात म्हटल्याबरोबर यांनी समुद्रात खोल उडी मारली. तिथे पाहिलं, ददर्श तत्रा भिडतम धराधरम. आतमधून प्रत्यक्ष वराह परमात्मा पृथ्वीला वरती घेऊन यायलेले होते. ददर्श तत्रा भिषतम धराधरम प्रोन्नीयमाना. आपल्या दाढेवर घेऊन यायलेले पाहिल्याबरोबर याला प्रचंड राग आला. यांनी त्या रागाच्या भरामध्ये यांनी वराहाला शिव्या द्यायला सुरुवात केली. हे कोण आहेस तू? ठेव ती पृथ्वी बाजूला, ती पृथ्वी माझी आहे, मी त्याचा अधिकारी आहे. त्वन्न शपथ नाही, तू माझ्या पृथ्वीला घेऊन चाललास, बाजूला ठेव. त्वाम योगमाया. तू आता या ठिकाणी अभ्यासक असं म्हणतात की भागवतकार भागवतामध्ये शिव्या कसा देतील? शिव्या देणार नाहीत. हा, या असुराच्या तोंडून शिव्या निघाल्या हे खरंय. वनगोचर म्हटलं त्याला. हे वनगोचरा म्हणजे प्राण्या, एक जनावरा असा शब्द वापरला. आता या सगळ्याचे जे अर्थ आहेत हे सगळे अर्थ भिन्न भिन्न आहेत, रूपकात्मक आहेत. म्हणजे ज्या शिव्या जरी असल्या तरी त्या शिव्या ओव्या ज्याप्रमाणे स्तुती करणारे असतात तशा या शिव्यांमध्ये स्तुती आहे. ही निंदा जरी असली तरी ती निंदा स्तुतिरूप निंदा आहे. कारण भागवतकार कधी अपशब्द आपल्या भागवतामध्ये टाकणार नाहीत. म्हणून या ठिकाणी वनगोचर शब्द वापरला. तदेव माकर्णी जलेश भाषितम. तेवढ्यात भगवान हातामध्ये तोंडामध्ये पृथ्वी धारण करून आलेलेच होते. दातावर पृथ्वी धारण केलेली होती. त्याला सांगितलं, ए आज्ञा मूर्खा, पृथ्वी बाजूला ठेव. काय कळतं तुला? आहे ना मे यज्ञ मही विमुंच नो. बाजूला ठेव ती पृथ्वी. तू आज्ञा आहेस, कळत नाही तुला, आणि तू वनगोचर आहेस. तुला कळतं का? न स्वस्ती अस्य नाही ममेक्षतः. माझ्या डोळ्यासमोर ही पृथ्वी तू घेऊन झालेला मला पटणार नाही. काय समजलास तू? सुराधमा सा दिदी. सुराधम, सगळ्या देवांच्या मधला अधम तू आहेस. सुराधम, सुर म्हणजे देव, अधम म्हणजे नीच. सगळ्या देवांच्या मधला नीच तू आहेस. आणि आता सुकराकृते, आता डुकराचं रूप धारण केलं. तू माईक आहेस आणि ही पृथ्वी बाजूला ठेव असं मला म्हटल्याबरोबर आता याचे सगळे स्तुतिरूप अर्थ कसे होतात हे टीकाकारांनी सांगितलंय. प्रत्येक गोष्टीचे अर्थ कसे होतात. वनगोचर, वनगोचर म्हणजे जनावर, एक अर्थ आहे. आणि याचा स्तुतिरूप अर्थ असा आहे की वन म्हणजे पाणी. वन, भुवनम वनम. संस्कृतमध्ये पाण्याला अनेक 32 शब्द आहेत जवळपास. त्यामध्ये वन म्हणजे पाणी. पाण्यामध्ये राहणारे म्हणजे शेषशाही, पाण्यामध्ये राहणारे. आणि ऋषीमुनी ज्यांचा शोध घेतात म्हणून
पाण्यामध्ये राहणारे वन गोचरम मृगा मृगयंती संता असा शब्द आपण या ब्रह्मस्तुतीमध्ये वाचलेला आहे. मृगयंती संता, संत ज्याचा शोध घेतात, जो शेषशाही आहे, जो पाण्यामध्ये राहतो आणि संत महात्मे ज्यांचा शोध घेतात, या अर्थाने वनगोचर मृग हा अर्थ होतो. त्यानंतर दुसरा अज्ञ म्हटले. अज्ञ म्हटले बरोबर आहे, पण अज्ञ शब्द या ठिकाणी जरी शब्द वापरला तरी इथं चे अनेक अर्थ होतात. चे अनेक, अज्ञाचे सर्वज्ञ हा अर्थ होतो, कारण चे अनेक अर्थ आहेत. त्यामध्ये अब्राह्मण, तत्सादृश्यम, अभावश्च, तदन्यत्वम, तदल्पता, अप्राशस्त्यम, विरोधश्च, नयम श्री षट्प्रकीर्तिता. चे 6 अर्थ होतात. एकच अर्थ होत नाही, नकाराचा अर्थ होत नाही, 6 अर्थ होतात. कोणते? एक तत्सादृश्यम, त्याच्यासारखा, म्हणून आपण अब्राह्मण शब्द वापरतो. अभावश्च, अभाव या अर्थाने सुद्धा अपाप म्हणजे पुण्य हा अभाव अर्थ आहे. दुसरा तदन्यत्वम, त्याच्यापेक्षा वेगळा. अवृषभम म्हणजे गाय, त्याच्यापेक्षा वेगळी, म्हणून तदल्पता, कमीपणा, अल्पता. अनुदरी शब्द आहे स्त्रियांसाठी. अनुदरी का हो? तिला स्त्रियाला काय उदर नसतं काय? मग अनुदरी कशामुळं? कृशोदरी, लहान उदर असलेली या अर्थाने तो सौंदर्याचं लक्षण आहे. तेव्हा अनुदरी इथं शब्द जरी असला, शब्द असला तरी याचा अर्थ नकारात्मक नाही. त्यानंतर अप्राशस्त्यम, अयोग्य. अधेनु, अधेनुमविवरक्षितम, आपल्या श्रीकृष्णाने सांगितलेल्या कथेमध्ये अधेनु असा शब्द आलेला आहे. अधेनु म्हणजे धेनू नाही असं नाही, कमी दूध देणारी या अर्थाने अधेनु शब्द आहे. म्हणून अप्राशस्त्यम. विरोधश्च, विरोध म्हणजे जसं आपण आज म्हणतो खोटं म्हणजे अनृत, तर इथं अशब्द आहे. ऋत म्हणजे सत्य आणि अनृत म्हणजे खोटं, इथे मात्र विरोध आहे. आणि नयम श्री, जसं रामदास स्वामींनी शब्द वापरला, अचपल मन माझे नावरे आवरिता. इथं अचपल कशामुळे? अचपल म्हणजे अतिचपल अर्थ कसा झाला ते या अर्थाने झाला, कारण चे 6 अर्थ होतात, एकच अर्थ होत नाही. म्हणून या ठिकाणी अज्ञ शब्दाचा अर्थ सर्वज्ञ असा होतो असं त्यांनी म्हटलंय. दुसरा ते म्हणतात सुराधमा. अधम, सुराधम सगळ्या देवापेक्षा अधम, पण ते म्हणतात ज्याच्याहून दुसरा कोणी श्रेष्ठ नाही असा अर्थ होतो. जो सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ज्याच्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही, असा सूर, असा देव की बाकी सगळे त्याच्या पुढे अधम आहेत असा अर्थ. इथे आपल्याला त्याच्या जे वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे रूप करायचे किंवा आपण वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावतो, त्यात प्रामुख्याने मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने अर्थ लावायचे याचं शास्त्र आहे, याचं व्याकरण आहे. तेव्हा याप्रमाणे अभावय, अभवाय, अभवाय म्हणजे मोक्ष. तुझा आश्रय केला तरच मोक्ष प्राप्त होतो हा अर्थ आहे. आणि तू परोजित म्हणजे लांबून सुद्धा तू जिंकू शकतोस. त्याचप्रमाणे तुझी योगमाया अचिंत्य आहे आणि तुझ्या पुढे ज्यांचा पराक्रम तुच्छ आहे, अशा सगळ्या पद्धतीने हे सगळे स्तुतिरूप अर्थ त्याच्यातून व्यक्त होतात. म्हणून हिरण्याक्षाने जे शिव्या दिलेल्या आहेत त्या शिव्या नसून स्तुतिरूप आहे, ती निंदा नसून स्तुतिरूप आहे. असो त्याप्रमाणे शकरेणुर यथा भा, ते म्हणतात ज्याप्रमाणे एका गायीसाठी 2 बैलांनी भांडावं त्याप्रमाणे यांचं भांडण सुरू झालं. आणि हे करता 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 ते म्हणे बाजूला ठेव तुझी पृथ्वी. हे ऐकल्याबरोबर भगवान त्याला म्हणू लागले, अरे हे बडबड जास्त करू नकोस. शूरान बहुभाषण. जो शूर आहे तो बोलत नसतो, बोलण्यामध्ये आपली शक्ती खर्चित नसतो. जो शूर आहे तो आपली शक्ती, आपल्या सामर्थ्याचं दर्शन संघर्ष करून घडवतो. तेव्हा तू बोलू नकोस जास्त. आणि तू म्हणतोस ते बरोबर आहे. सत्यम वयम भुवन गोचरा मृगा.
तू म्हणतोस ना मला वनगोचर, मी वनगोचर मृगच आहे. कशासाठी? अरे तुझ्यासारख्या ग्रामसिंहान, तुझ्यासारख्या कुत्र्याला लांडग्याला फाडून खाण्यासाठी माझ्यासारखा सिंहच पाहिजे, दुसरा कुणी नाही. तू म्हणतोस ते बरोबर आहे. युष्मत विधान मृग ग्रामसिंहान, तुझ्यासारख्या ग्रामसिंहाला कुत्र्यांना मारण्यासाठी मीच पाहिजे. न मृत्यूपायशे प्रतिमुक्त वीरा. असं म्हटल्याबरोबर त्यांनी भगवंताने हातामध्ये गदा घेतली आणि गदा घेऊन गरगर गरगर फिरविली आणि त्याच्या हनवटीवर मारण्यासाठी ती गदा भगवंतानी फेकली खरी, पण त्यांनी त्याचा प्रतिकार केला. त्याच्या हनवटीला ती गदा काही लागली नाही. ती गदा गरगर गरगर फिरली आणि खाली पडली. खाली पडल्याबरोबर सगळे देव परेशान झाले. देव म्हणाले, आबा बाबा, आता भगवंताच्या हातात ती गदा पडली. एवं गदाभ्याम गुरुभ्याम, मोठी गदा फेकली, परंतु उपयोग झाला नाही. नंतर त्यांनी हातामध्ये गदा घेतली. जोपर्यंत भगवंताच्या हातात गदा नव्हती तोपर्यंत त्यांनी सुद्धा मारलं नाही. त्यांनी सुद्धा युद्धाच्या एका नियमांचं पालन केलं आणि नंतर सांगितलं, उचल तुझी गदा. भगवंतांनी ती काही गदा उचलली नाही. शेवटी एका गायीसाठी दोघं बैल भांडावेत, त्यांचं झुंज व्हावी, त्याप्रमाणे स्थिती दिसू लागली. आणि एवं गदाभ्याम गुरुभ्याम हर्यक्षोर्हिरेवच जिगीषया सुरमदा वन्योन्यमभिजघ्नतुः. भगवंतांनी दुसरं शस्त्र घेतलं आणि दुसऱ्या शस्त्रांनी मारायला सुरुवात केली. तयो स्पृधो तिग्म गदा हताम गयो क्षतास्त्र घाण वृद्ध मनव्यमोह. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून आले आणि एकमेकांना मारायचा प्रयत्न करू लागले, ठार मारायचा प्रयत्न करू लागले. दैत्य सुद्धा तेवढाच ताकदवान होता आणि त्यांनी आसन्न शौंडीरम पेत साध्वसम. शेवटी त्यांनी माया निर्माण केली. सगळीकडे हजारो राक्षसिणी दिसू लागल्या. सगळ्या राक्षसिणी नग्न होत्या, हातामध्ये शस्त्रास्त्र घेतलेले होते. सगळ्या राक्षसिणी, त्याचप्रमाणे शाकिनी डाकिनी, या सगळ्या स्त्रिया आकाशामध्ये फिरू लागल्या. सगळीकडे अंधकार झाला आणि हजारो राक्षसिणी फिरू लागल्या. हे पाहता क्षणीच ब्रह्मादिक देवांना चिंता वाटू लागली की अरे, हा माईक सगळं युद्ध करू लागलाय. आता या मायेतून भगवंतांनी खरोखर या मायेचा निराश करावा आणि याला ठार मारावं. म्हणून सगळे देव आकाशात आले, ब्रह्मादिक देव आकाशात आले. ब्रह्मदेव म्हणतात, एषते देवदेवानां अग्रिमुमुषाम. देवा, लवकरात लवकर तुम्ही याला ठार मारा. अहो खेळू नका, हा खेळण्याचा वेळ नाहीये. आता लवकरच ही वेळ, अभिजित वेळ संपत आलेली आहे, दुपारची वेळ संपत आलेली आहे आणि संध्याकाळ सुरू होणार आहे. संध्याकाळच्या वेळेला यांची शक्ती फार वाढते, यांची माईक शक्ती वाढते. तेव्हा हा सामान्य नव्हे, हा अगस्कृत भयकृत दुष्कृत अस्मद राधवरो सुराहा. हा आगस्ताळी आहे, हा भयानक अतिरेकी आहे, त्याचप्रमाणे दुष्कृत्य करणार आहे आणि आमच्या देवांचा द्वेष करणार आहे. तुम्ही लहान मुलासारखं याच्याबरोबर खेळता, हे खेळू नका. आक्रीड बालवत एव. तुम्ही लहान मुलगा जसा खेळावा वस्तूशी तसे खेळू लागले, तसं करू नका. एष घोरतमा संध्या लोक छंबट करेंद्र प्रभो उपसर्पती सर्वात्मन सुराणाम जयमावह. असुराणाम जयमावह. संध्याकाळच्या वेळेला असुरांना जय मिळत असतो आणि आता तर त्यांनी माईक सगळं या राक्षसींनी निर्माण केल्यात. त्यांच्या हातामध्ये शस्त्रास्त्र आहेत. संध्याकाळची वेळ होत आली, अंधार निर्माण केलाय त्यांनी. लवकरात लवकर तुम्ही याला मारा. असं म्हटल्याबरोबर मैत्रेय म्हणतात, विदुरा, भगवंताने चक्र घेतलं. चक्राने सगळ्या मायेचा विनाश करून टाकला. सगळी माया नष्ट झाली. सगळ्या राक्षसिनी, शाकिनी, डाकिनी, त्याप्रमाणे यमदूत सगळे नष्ट झाले. जघानोत्पत्य गदया. आणि त्यांनी हातामध्ये गदा घेतली भगवंताला मारण्यासाठी. ती त्यांनी मारली सुद्धा, परंतु तेवढ्यात जघानोत्पत्य गदया हनावसुरम क्षजा. भगवंताच्या कपाळावर मारण्यासाठी त्यांनी गदा घेतली. तेवढ्यात भगवंतांनी त्या गदेला ठिकऱ्या ठिकऱ्या करून टाकल्या आणि नंतर ताबडतोब बिघूर्णितापतत्रेज. भगवंताच्या तेजाने त्या गदेचं चूर्ण झालं. गदयामपविद्धायाम हाहाकारे विनिर्गते मानयामसुधर्म विद्भुः तम व्यग्र चक्रम दिती पुत्राधमेन. भगवंतानी चक्र गरगर गरगर फिरवलं आणि संपूर्ण माया नष्ट करून टाकली. आणि एकदम त्याला असं वाटलं की आता याला आपण आपल्या कवळ्यामध्ये घ्यावं, त्याला दोन बाहूमध्ये आवळावं आणि नष्ट करून टाकावं, म्हणजे शक्तीने मारून टाकावं.
म्हणून तो देवाच्या जवळ आला. देवाच्या जवळ देऊन त्यांनी आपल्या कवळीमध्ये देवाला आवळलं. तेवढ्यात भगवंताने आपल्या स्वतःच्या हाताने एकदम त्याच्या कानशिलामध्ये जे मारली तर ताबडतोब त्याचा या ठिकाणी हत्या झाली. त्याचा या ठिकाणी ताबडतोब शिरच्छेद झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ताबडतोब शिरच्छेद झाला. तो रक्त बमन करून त्या ठिकाणी पडला. हे पाहिल्याबरोबर तो हतप्रभ झाला. त्याची शक्ती नष्ट झाली आणि सगळ्या आकाशामध्ये सगळे देव जमा झाले होते. त्यांनी पुष्पवर्षाव केला आणि त्याने हातामध्ये शूल घेतला, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. भगवंतांनी त्याला ताबडतोब एका नुसत्या चापटीसरशी खलास करून टाकलं. कानाच्या मुळाशी त्याला मारलं. हे कानाच्या ठिकाणी जी जागा आहे त्याला आपण मृदू जागा असं म्हणतो, वर्म म्हणतो. आपण म्हणतो ना एखाद्या वर्मावर लागल तेथे वर्म म्हणजे अत्यंत नाजूक जागा काही असतात. तेव्हा त्या नाजूक जागेवर जर प्रहार झाला तर माणूस ताबडतोब मरतो. याप्रमाणे त्याचा शूल तोडून टाकला आणि ताबडतोब त्याच्या कानाच्या ठिकाणी मारल्याबरोबर तो जमिनीवर पडला. गेले प्रतिदृष्टांत खाली पडल्याबरोबर आकाशातून पुष्पवर्षाव झाला. सर्वांना आनंद झाला आणि मग पृथ्वी तोपर्यंत भगवंतानी खाली ठेवलेली होती. या वेळेला पृथ्वीपासून आता या वेळेला भगवंताला राग आलेला होता, क्रोध आलेला होता. त्या क्रोधाच्या काळात जो झाला पृथ्वीपासून तो झाला नरकासूर. म्हणजे रागाचा परिणाम कसा होतो देवांच्या सुद्धा, असुरच जन्माला येतो. देवाच्या रागाने सुद्धा असुरच जन्माला आला, पृथ्वीपासून झाला, म्हणून त्याला भौमासूर असं म्हणतात. तोच भौम म्हणजे मंगळ, लाल होता तो. आणि म्हणून आपण या नरक चतुर्दशीला स्नान करतो, अभ्यंग स्नान करतो. त्या दिवशी त्याचा वध झालेला आहे. त्याप्रमाणे या भौमासुराला भगवंतानी आपल्या पत्नीच्या द्वारे, सत्यभामेच्या द्वारे ठार मारलं. कारण आपणच आपला मुलगा मारायचं हे बरं नाही. जरी मागच्या जन्मातलं असलं तरी काय झालं, मागच्या अवतारातलं असलं तरी काय झालं, म्हणून भगवंतानी आपल्या पत्नीच्या द्वारे तिला ठार मारलं. असो, याप्रमाणे या वेळेला पृथ्वीबरोबर त्यांचं लग्न झालं आणि पृथ्वीला घेऊन भगवान वरती आले. तदादिते समभवत सहसा दिवे पृथू स्वरंत्या भर्तुरादेश सनातन शुक्रभे. याप्रमाणे हे मैत्रेय म्हणतात, विदुरा, भगवंताचा हा पराक्रम सर्वांना आनंददायक ठरला. मैत्रेयोवाच एवं हिरण्याक्षमसह्य विक्रमम ससादयित्वा हरिरादि सूकरः. याला आदि सूकर असं म्हणतात. भगवंताने हा पहिला अवतार धारण केला आणि तो जगाच्या कल्याणासाठी धारण केला. या भगवंताच्या अलौकिक अशा प्रकारच्या क्रीडेचं अलौकिक महात्म्य या ठिकाणी वर्णन करण्यात आलं. सूत म्हणतात, सौनकादिका हो इति कौशारवाख्याता मासु भगवत कथाम क्षतानंद परमलेभे महाभागवतो द्विज. ज्याप्रमाणे त्यांनी वर्णन केलेले की जसं भगवंतानी गजेंद्राला यातून मुक्त केलं, ग्रहाच्या पाशामधून मुक्त केलं, त्याप्रमाणे भगवान यांनी संपूर्ण जगाला या दुःखातून मुक्त केलं. ही पृथ्वीवरती आणली म्हणजे दुःखातून मुक्त केलं. प्राणेंद्रियाणाम युधी शौर्यवर्धनम नारायणों ते गतिरंग शृण्वताम इति श्रीमद्भागवते महापुराणे तृतीय स्कंदे हिरण्याक्षवधो नाम एकविंशोऽध्याय. हा 19वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. त्यानंतर महिम प्रतिष्ठा मध्यस्य, त्यानंतर पृथ्वीची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं, मनो आणि शतरूपा, आता ही पृथ्वी तुमची आहे, यावरती राज्य करा. कान्यन्म तिष्ठद्वाराणी मार्गा यावर जन्मनाम. भगवंताने आपल्यासाठी ही पृथ्वीवरती आणली आणि याप्रमाणे त्यांना ही पृथ्वी राज्य करण्यासाठी दिली. विदुर म्हणतात, याप्रमाणे भगवंताची ही लीला तोला कथन केली. यानंतर मरीची इत्यादी जे निर्माण झाले होते 10 जण, भगवंतानी जी प्रजा सृष्टी निर्माण करण्यासाठी अनेक या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीची सृष्टी निर्माण केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने जशी मरीची, अंगिरा किंवा वसिष्ठ इत्यादी जन्माला आले, त्याप्रमाणे इतरही जन्माला आले. असा या पद्धतीने ही पृथ्वीवरती आता मैथुन धर्माने आता प्रजा निर्माण होईल म्हणून ब्रह्मदेवाला आनंद झाला आणि ब्रह्मदेवाने
आता सृष्टी अजून निर्माण करायला प्रयत्न केला. यावेळेला मैत्रेय म्हणतात, विदुरा दैवेन दुर्वितर्केण परेण निमेषेण च जात क्षोभात भगवतो महान असे गुणत्रयात. 3 गुण सत्व रज आणि तम या 3 गुणांचा उद्भव झाला, त्यामध्ये कमी जास्तपणा झाला की सृष्टीची निर्मिती होते. याप्रमाणे ही सृष्टी निर्माण झाली आणि भगवंतांनी पहिल्यांदा तामिश्र अंध तामिश्र वगैरे जे 5 वृत्ती निर्माण झाल्या होत्या त्यातून काही सृष्टी निर्माण केली. तामिश्र अंध तामिश्र या सगळ्यामधून ज्या 5 वृत्ती निर्माण झाल्या होत्या त्या दुष्ट वृत्ती होत्या. त्यातून काय काय निर्माण झालं ते म्हणतात, त्यातून यक्ष राक्षस हे निर्माण झाले, भूत प्रेत हे निर्माण झाले. आणि त्यानंतर हे राक्षस ब्रह्मदेवाला झटू लागले. राक्षस म्हणू लागले की तुम्ही आम्हाला निर्माण केलं, परंतु आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काय केली? तुम्ही निर्माण केलं आम्हाला, पण बापाचं कर्तव्य की या मुलांची खाण्यापिण्याची व्यवस्था करावी, त्यांचे लग्न कार्य करून द्यावेत, ही मुलांच्यासाठी बापाचं कर्तव्य. तर मग तुम्ही आम्हाला बायका कुठं करून दिल्या? ब्रह्मदेवाला झटू लागले. ते म्हणले आम्हाला सांगा आमच्या स्त्रिया कोण आहेत, बायका कोण आहेत. असं म्हणल्याबरोबर काय करावं ब्रह्मदेवाला कळेना. त्यांनी पाहिलं, पश्चिम दिशा त्यांनी दाखवली आणि पश्चिम दिशा दाखवल्यानंतर लाल ती दिशा दिसल्याबरोबर ब्रह्मदेव म्हणाले, तेव्हा ती तुमची पत्नी आहे. कोणती? संध्याकाळ ही पत्नी आहे. आणि ती पश्चिम दिशेला दाखवली. अहो रूप महो धैर्य महो असान मया मध्ये कामय माना नाम सरपती वितर्कयंतो बहुता ताम संध्याम प्रमदा कृतीम. ताम संध्याम प्रमदा कृतीम. प्रमदा म्हणजे स्त्री. ही तारुण्यामध्ये आलेली स्त्री त्यांनी दाखवली आणि सगळ्या राक्षसांना सांगितलं तिकडं जा. राक्षसांनी पाहिलं, वा वा वा, काय रूप आहे, काय यौवन आहे, काय सौंदर्य आहे, वा वा वा, अशी आम्हाला पत्नी पाहिजे. मध्ये कामय मानाना आणि वितर्कयंतो बहुधा ताम संध्याम प्रमदा कृतीम अभिसंभाव्य विश्रांभ पर्यपृच्छ कुमेधसहा. कुमेधसहा शब्द वापरलाय. दुर्बुद्धी. कुमेध म्हणजे दुर्बुद्धी. अहो ज्यांची बुद्धी स्थिर नसते, ज्यांची बुद्धी चंचल असते, ज्यांची बुद्धी धर्माची नसते त्याला कुबुद्धी म्हणतात. तेव्हा अशा कुबुद्धीचे सगळे राक्षस भुलले आणि पश्चिम दिशेला गेले. यातलं तात्पर्य काय हो? याच्यातलं तात्पर्य असं आहे की पाश्चिमात्य राष्ट्र हे भोगलोलूप आहेत. पौर्वात्य म्हणजे भारत जो आहे तो देवाची उपासना करणार आहे, तिथे धर्माची उपासना चालते. आणि पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये ना देव ना धर्म ना कर्म काही नाही. जाऊन बघा ना तुम्ही पाश्चिमात्य राष्ट्रात काही नाही. आपल्याकडे सगळे सणवार आहेत, तिकडे काहीच नाही. खा प्यान मजा करा, याच्या पलीकडे त्यांना सणवाराचंही ज्ञान नाही, काय करावं याचं ज्ञान नाही, देव नाही. का म्हणले? अहो त्यांची संस्कृतीच तशी आहे. कोणती? फक्त भोग. म्हणून सगळ्या राक्षसांना तिकडे पाठवलंय. म्हणून पाश्चिमात्य देश सगळे राक्षसी आहेत. राक्षसी म्हणजे भोग लोलूप आहेत, असुर निर्माण करणारे. असुरांची ही संस्कृती आहे. या ठिकाणी पु ल देशपांडे यांनी एक विनोद केलेला आहे. विनोद म्हणजे त्यांनी एका शब्दात एकदा त्यांना विचारलं की भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती याच्यातला एका शब्दात मला फरक सांगा म्हणजे. एका शब्दात पाश्चात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती व्याख्यान देऊ नका, एका शब्दात फरक सांगा. ते म्हणले सांगतो. पु ल देशपांडे ते शब्द प्रभू आहेत. ते म्हणले पाश्चात्य संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती आहे. आपल्याकडे रुद्राक्षाच्या माळ आहेत. रुद्राक्ष म्हणजे त्याग आणि द्राक्ष म्हणजे द्राक्षापासून दारू बनते. भोग, खा प्या मजा करा, बुद्धिभ्रंश होऊ द्या. का तर द्राक्षापासून दारू बनते आणि रुद्राक्ष हा महादेवाचं योगी असणाऱ्या आणि त्यागी असणाऱ्या महादेवाचं प्रतीक आहे. भोग हा द्राक्षाचं आहे आणि योग हा रुद्राक्षाचं प्रतीक आहे. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात पाश्चिमात्य राष्ट्र हे भोगलोलूप आहेत, सगळे राक्षस तिकडे गेले. ही मुलगी कशी दिसली, ही तरुणी कशी दिसली याचं वर्णन भागवतकारांनी केलंय. उत्थेनो शिक्षमानानाम कंदुकम क्रीडयान मनः. ती चेंडू खेळत दिसली
चेंडू खेळत होती, चेंडू बरोबर नाचत होती, तिचे केस विस्कटलेले होते, तिच्या या केसामधल्या आंबाड्यामधले जे फुलं खाली पडलेले होते, तिच्या पायामधले पैंजण वाजत होते. न एकत्र तेज जयति शालिनी पाद पद्मम, पायामधले जे पैंजण आहेत ते वाजत होते, कमरेवरचे कंबरपट्टा त्याचे घुंगर वाजत होते. आणि तिचा स्वरूप सौंदर्याकडे बघून सगळे राक्षस तिकडे गेले. मध्यम विशदीती बृहस्तन भार भीतम शांतवे धृती वराम विशुखाम समूहा. तिने डोक्यावरती सुंदर अशा प्रकारचे गजरे घातलेले होते, त्या सगळ्या गजऱ्याची फुलं खाली पडलेली होते. आणि अशी मोठी सुंदर ललना त्यांनी पाहिल्याबरोबर सगळे राक्षस तिकडे भुलले. राक्षसांचं वैशिष्ट्यच आहे भुलणं. इति सायं तनिम संध्या मथुरा प्रमदायतिम प्रलोभयंतीम जगुरुर्मत्वा मूढधे स्त्रियम. अशा स्त्रीकडे बघून कोण भुलतं ते म्हणतात मूढधिय. जे अल्पबुद्धीचे, जे दुर्बुद्धी आहेत ते भुलतात, देव भुलणार नाहीत. प्रलोभयंतीम जगुरुर, याप्रमाणे सगळे प्रलोभन पावले आणि तिकडे गेले. याप्रमाणे ब्रह्मदेवाचा ताप कमी झाला. आणि मग ब्रह्मदेव यांनी पुन्हा विचार केला, नाही हो, आपण चांगलं काहीतरी सृष्टी निर्माण केली पाहिजे, याचा उपयोग नाही झाला. मग त्यांनी विचार केला काय करावं. तेवढ्यात त्यांना जांभळी आली. जांभळी आल्याबरोबर जांभळीतून सगळे भूत निर्माण झाले. आता ते जे जे करतील त्यातून सृष्टी निर्माण होऊ लागली. जांभळी दिल्याबरोबर जांभळीतून भूत निर्माण झाले. त्यानंतर त्यांच्या जिघ्रंत्या, त्यांना काही फुलाचा वास घ्यावासा वाटला, त्यातून गंधर्व अप्सरा निर्माण झाल्या. त्याचप्रमाणे त्यांची अंगकांती अत्यंत शुभ्र चंद्राप्रमाणे होती. त्यानंतर जांभळीमधून भूत निर्माण झाले. उन्माद आल्याबरोबर त्यातून अपस्मार वगैरे निर्माण झाले. त्यानंतर भावोही भव कारणम, ते म्हणतात जसा भाव तशी निर्मिती. निर्मितीच्या वेळेला तुमचा जो भाव असतो तशा प्रकारची संतती निर्माण होते. तुमचा भाव सद्भाव असेल तर चांगली, वाईट भाव असेल तर वाईट संतती निर्माण होते. त्याप्रमाणे पितर निर्माण झाले, त्यांना हव्य कव्य प्राप्त होणार आहेत. त्यानंतर विद्याधर झाले, सिद्ध झाले, गंधर्व झाले, किंकर झाले, किंपुरुष झाले. असे एक 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 मानसी आणि दैहिक दोन पद्धतीच्या सृष्टी आहेत. मनाचे विकार निर्माण झाले की विकृतिकारक संतती, मन चांगलं असेल तर चांगली संतती. त्याप्रमाणे तदा म्हणून सदर जानते, आणि मनु त्यांनी निर्माण केलेला होता, मनु आणि शतरूपा. ज्याप्रमाणे विदुर म्हणतात, आता मनु आणि शतरूपा हे दोघं निर्माण झाले होते. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं या पृथ्वीवर जा आणि तिथे मैथुन धर्माने तुम्ही प्रजा निर्माण करा. विदुरोवाच स्वयंभुवस्य मनोर्वंश परमसंपदा कथता भगवान्यत्र मैथुनयने प्रजा. मैथुन धर्माने प्रजा निर्माण करा असं म्हणल्याबरोबर हे पृथ्वी तलावर गेले. आणि तिथून त्यांनी मैथुन धर्माने प्रजा निर्माण केली. त्यामध्ये प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन मुलं त्यांना झाले आणि 3 मुली त्यांना झाल्या, देवहूती, आकुती आणि प्रसूती. याप्रमाणे पत्नी प्रजापती रुक्ता कर्दम त्यांनी सांगितलं की यानंतर तुझ्या मुलीबरोबर कर्दम महर्षी विवाह करतील आणि त्यांच्यापासून भगवान प्रत्यक्ष कपिल महामुनी अवतार धारण करतील. हे योग लक्षण तुम्हाला सांगतील. यानंतर मैत्रेय म्हणतात, विदुरा प्रजा असलेले भगवान कर्दम ब्रह्मणो दिता. कर्दम आधीच निर्माण झालेले होते. हे कर्दम महर्षी निर्माण झाल्याबरोबर कर्दमाला सांगितलं की तुम्ही आता तपश्चर्या करा. त्याप्रमाणे प्रजासृजेती भगवान कर्दमो ब्रह्मणो दिता. ब्रह्मणो दिता, ब्रह्मदेवानी त्यांना तुम्ही तपश्चर्या करा, तुमच्या पोटी भगवान विष्णू अवतीर्ण होणार आहेत असं सांगितल्याबरोबर त्यांनी सरस्वत्याम तपस्तेपे, सरस्वती नदीच्या तटाकावर आले आणि तिथे कर्दम महर्षी सहस्राणाम 1000 वर्ष तपश्चर्या केली. 10,000 वर्ष तपश्चर्या केली. सहस्राणाम समादश, दश हजाराला 10 म्हणजे 10,000. तेव्हा 10,000 वर्ष तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या कधी केली ते म्हणतात कृतयुगे. आता कृतयुग नुकतंच सुरू झालं होतं. पहिलं युग आहे हे कृतयुग. ज्या वेळेला
भगवान पांढऱ्या रंगाचे असतात. कृतयुगा प्रत्येक युगात भगवंताचे रंग वेगळे. कृतयुगामध्ये पांढऱ्या रंगाचे भगवान आहेत, नंतर पिवळ्या रंगाचे, नंतर श्यामल रंगाचे. याप्रमाणे भगवंताचे रंग सुद्धा वेगवेगळे सांगितलेले आहेत. दर्शयामासतं क्षत्र शाब्दं ब्रह्मभूः याप्रमाणे त्यांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली त्या सरस्वती नदीच्या तटाकी. आणि या वेळेला प्रत्यक्ष भगवान तपश्चर्यानंतर प्रसन्न झाले. त्यांनी म्हटलं, वर्णन केले, दर्शयामासतं क्षत्तः भगवान कसे दिसले. सतम विरज मरकाभम शीतपद्मोत्पलस्त्रजम. सकाळचा सूर्य उगवावा त्याप्रमाणे भगवान प्रगट झाले. आणि शीतपद्मो, शीत म्हणजे पांढरं, पांढरं स्वच्छ कमळ जसं पाण्यामध्ये उमलावं त्याप्रमाणे एकदम पांढरं स्वच्छ भगवान प्रगट झाले. सकाळच्या वेळेला भगवंताचं हे दर्शन झालं. शीतपद्मोत्पलस्त्रजम. आणि स्निग्ध नीलालकव्रात भगवान स्निग्ध. भगवान कसे, त्यांचे नेत्र कसे आहेत तर स्निग्ध आहेत. भगवंताचे नेत्र स्निग्ध आहेत. स्निग्ध म्हणजे प्रेमळ आहेत. का स्नेहाळ माये तानी याची वास पाये, तिच्या दिठीत आहे हळुवार जे. माऊलींनी वर्णन केलं 9व्या अध्यायामध्ये. माऊलीच्या नेत्रामध्ये जसा हळुवारपणा असतो, प्रेमळपणा असतो, तसा भगवंताच्या नेत्रामध्ये असतो. आणि म्हणून वराह परमात्म्याच्या सुद्धा नेत्रामध्ये आज्य म्हटले, तूप आहे. तूप म्हणजे स्नेहाळपणा आहे, स्नेहार्द्रता आहे. अत्यंत करुणावरुणालय असणारे, दयाशील असणारे भगवान प्रसन्न झाल्याबरोबर हातात शंख चक्र गदा पद्म धारण केलेले होते. किरीट होता, कुंडल होते. आणि मनस्पर्श स्मिते क्षणम. हास्य सुहास्यवदन होतं. मनाला आनंद देणारे भगवान पाहिल्याबरोबर गरुडाच्या वरती आरूढ होऊन आलेले होते. विन्यस्त चरणांभोज मसंदेश गरुत्मतः. आणि द्रष्टा खेवसितम वक्षाः. आकाशातून भर एखादं कमल यावं त्याप्रमाणे पांढरं स्वच्छ कमल म्हणजे भगवान प्रगट झाले. आणि आपल्या गंभीर वाणीनं ऋषीला बोलू लागले, ऋषी महाराज, तुमच्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो. 10,000 वर्ष तुम्ही तपश्चर्या केली. कशी तर पानं देखील खाल्ले नाहीत. अगदी उपाशी राहून तुम्ही तपश्चर्या केली आणि समाधी योगाने केली. मी तुमच्यावर प्रसन्न झालो. सांगा तुमची इच्छा काय. ऋषी म्हणतात, जुष्टम. ऋषीने हात जोडले. या दर्शनम जन्मविधी सद्भी देवा. अहो तुमचं दर्शन जन्मोजन्मी होणं शक्य नाही. 7 जन्म सुद्धा तपश्चर्या केली तरी तुमचं प्रत्यक्ष दर्शन अशक्य सामान्य माणसाला. अहो योगी लोकांना देखील तुम्ही दिसत नाहीत. राजासते योगिनो रूढ योगा. हा योग रूढ जे लोक आहेत योगामध्ये तल्लीन होतात, पण तुमचं दर्शन त्यांना होत नाही. आणि मायेचा पडदा आड आहे, त्यामुळे तुमचं रूप माणसाला दिसत नाही. उपासते कामल वाय तेषाम राशीचे काम निरेप्यु. आणि तुम्ही मृत्यूवरती विजय मिळवणारे, सर्व दुःखावर मात करणारे तुम्ही आहात. तुमचं दर्शनच आमचं सगळं दुःख नष्ट करणार आहे. तथा न चाहम परिवोढू कामः. पण आता माझी इच्छाच तुम्ही म्हणत असाल तर आता ब्रह्मदेवाचा आदेश आहे, प्रजा निर्माण करा. हा आदेश आहे, तो मला पाळणं भाग आहे. म्हणून मी विवाहेच्छू आहे. स्पष्ट देवाला सांगितलं, आता मला लग्न करायचंय. माझा तपश्चर्या झाली, मला पात्रता मिळाली, डिग्री मिळाली मला. आता एमटेक झालो मी, एमटेक झालो, आता लग्नाला मी उभा आहे. तसं या ठिकाणी ते म्हणतात परिवोढू कामः. आता मी लग्नेच्छू आहे, विवाहेच्छू आहे. मला तुम्ही जर मला काय पाहिजे विचारत असाल तर मी तुम्हाला म्हणतो, मला माझ्या वृत्तीप्रमाणे माझ्यासारखी धर्मशील, माझ्यासारखी स्वभावाची आणि मला अनुरूप असलेली पत्नी मला पाहिजे. मला तुम्ही प्रसन्न झालात तर मला पत्नी द्या. ही पत्नी कशी, कोणती नकोय, समानशीलाम. माझं शील आणि तिचं शील सारखं पाहिजे. ग्रहमेध धेनुम. आणि ग्रहमेध धेनुम, ग्रहकृत्य दक्ष पाहिजे. नाहीतर बाहेरूनच हॉटेलमधून आणायचं आणि जेवा म्हणायचं अशी नको. दोघेही नोकरीला जातात आणि काही नाही, आज काय केलं नाही म्हणे, काही नाही, आज काय करायचं, काही नाही, बिस्किटच खाऊ, कुठं पावच खाऊ, कुठं रोट्याच खाऊ, कुठे बाहेरूनच आणून खाऊ, अशी नको. ग्रहमेध धेनुम, माझा ग्रहकृत्य दक्ष अशी पत्नी मला पाहिजे. आणि ही
पत्नी कशी पाहिजे तर पूर्व पुण्याने मला लाभणारी अशी पत्नी मला पाहिजे. ग्रहमेध, ग्रहमेध शब्दाचा अर्थ असा की ग्रह म्हणजेच यज्ञ, मेध शब्दाचा अर्थ यज्ञ असा होतो. म्हणून घर हा एक यज्ञ असं जिला वाटतं. म्हणजे घरामध्ये सगळं चाललं पाहिजे. काय, अतिथी आला पाहिजे, अभ्यागत आला पाहिजे, लोकांचं या बसा झालं पाहिजे, लोकांचा सन्मान झाला पाहिजे. नाहीतर आम्ही घरी आलो होतो मग काय झालं, घर बंदच होतं, तुमचं कुत्रं समोर होतं फक्त. असं नकोय. घराच्या दारात फक्त कुत्रं बांधलेलं आणि घर बंद असं उपयोगाचं नाही. घर नेहमी उघडं पाहिजे. का, तर अतिथी येतो, अभ्यागत येतो. म्हणून गृहस्थाश्रम धन्यो गृहस्थाश्रम हा कशामुळे म्हटलंय की ज्यामध्ये संन्यासी येतो त्याचा सत्कार झाला पाहिजे. एखादा मंत्रज्ञ येतो, एखादा ऋषी येतो, एखादा ब्राह्मण येतो, एखादा अतिथी येतो, कोणी भिक्षा मागायला येतं, सगळ्यांची सेवा झाली पाहिजे. म्हणून गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. म्हणून ते म्हणतात अशी स्त्री मला द्या की ज्या स्त्रीने सगळा माझा ग्रहकृत्य दक्ष असल्यामुळं सगळं ग्रहकृत्य घरातलं सगळं यज्ञ कार्य तिने केलं पाहिजे. आणि उपेयवान मूल मशेष मूलम दुराशय कामदुगांग्रिपस्य आणि प्रजापतेस्ते वचसाधीशवंत्या. आणि हे प्रजापतीनेच सांगितलंय, ब्रह्मदेवानीच सांगितलंय. त्यामुळे वेदरूपी व्यसन ही प्रत्येकाच्या नाकात आहे, ही मर्यादा आहे. म्हणून अहंच लोकानुगतो वहामी बलिंच शुक्ला मिशाय तुभ्यम. आणि म्हणून मी वेदमार्गाने जाणार असल्यामुळं आधी मी गृहस्थाश्रम परिपालित करणार आणि मग वानप्रस्थाश्रम आणि संन्यास स्वीकारणार. त्याप्रमाणे आता मला तुम्ही अशा स्त्रीची मला अपेक्षा आहे, अशी स्त्री मला द्या. यथोर्णवनाभिर भगवान स्वशक्तीभिः. तुम्ही मायेचा आश्रय करून हे विश्व निर्माण करता तेव्हा तुम्ही एकाकी नाहीये, तुम्ही देखील मायेसहित आहेत. नैतत् पदाधीश पदम तवेक्षितम जन्माया संदेशभूत सूक्ष्मम. तुम्ही मायेच्या सोबत हे विश्व निर्माण करता. माया ही जगतकारिणी, जगत जननी आहे. त्यामुळे मला देखील अशा सगुण रूपाचा तुम्ही आज साक्षात्कार घडवला. मला ही अशी सगुण आणि माझा धर्म परिपालित करणारी स्त्री मला हवी आहे. असं म्हटल्यानंतर ऋषींनी बोलल्यानंतर त्यांच्या अंगावरती रोमांच उभे राहिले. भगवान बोलू लागले. आता भगवान तुळशीची माळ भगवंताने धारण केलेली होती आणि भगवान म्हणतात इत्यभ्यलिकम प्रणुतोपजनाभ. त्यांना नमस्कार केला आणि अंगावरती रोमांच उभे राहिले. डोळ्यामधून प्रेमाश्रू येऊ लागले. कारण डोळ्यातून आनंदाचे अश्रू, प्रेमाश्रू. भगवंताचं दर्शन झाल्यावर आनंद निर्माण झाला. भगवंताच्या शब्दाने आनंद वाटला आणि भगवंताचे अमृतमय शब्द आता ते ऐकू लागले. भगवंत काय म्हणतात, मला माहित आहे तुझ्या मनात काय इच्छा आहे, मी जाणतो. विदित्वा तव चैतन्ये. तुझ्या चित्तातलं काय आहे ते मला कळलं. तुला काय म्हणायचे मला कळलं. आता माझा ऐक. यानंतर राजा येईल, मनू येईल आणि तो त्याची मुलगी घेऊन येईल. ती मुलगी तू पत्नी म्हणून स्वीकार, तिचा स्वीकार कर. काही दिवसातच तो राजा येईल. तुला ती देवहूती ही तुझी पत्नी होईल आणि त्यांच्यापासून पुढे मी तुझ्या पोटी जन्माला येईल. तेव्हा मी तुला आशीर्वाद देतो. याप्रमाणे असा आशीर्वाद दिला आणि त्वंच सम्यगुनुष्ठाय. आणि नंतर पुन्हा तू माझ्या पदाला प्राप्त होशील. निदेशम उषत्तमः. ज्याप्रमाणे आता मात्र तू तुझ्या आश्रमामध्ये राहा. कृत्वा दयांचे जीवेषु दत्वाचा भयमात्मवान. ज्याप्रमाणे तव क्षेत्रे देवहूत्याम प्रणेशे तत्वसंहिताम. आणि मी कपिल म्हणून जन्माला येईल आणि तत्वज्ञानाचं विवरण मी करीन. याप्रमाणे मैत्री म्हणतात विदुरा. हे सांगितल्याबरोबर भगवंतांनी तिथे बिंदुसुरस नावाचं तीर्थ होतं. सरस्वती नदीच्या जवळ बिंदुसुरस नावाचं तीर्थ. त्यातून भगवंताच्या तिथे हे तीर्थ भगवंताच्या प्रसादाने निर्माण झालं. कारण तिथे बिंदू पडले म्हणजे जे प्रेमाश्रू आहेत, आनंदाचे अश्रू आहेत, त्या आनंदाच्या अश्रूचा त्या ठिकाणी वर्षाव झाल्यामुळे तिथे एक तीर्थ निर्माण झालं. म्हणून त्याला बिंदू तीर्थ असं म्हणतात. ते म्हणतात भगवंत तिथे सरस्वती नदीच्या बिंदू सरस नावाच्या तीर्थाच्या तिथे प्रगट झाल्यामुळं त्या तीर्थाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. आणि त्यानंतर कारण ते म्हणतात प्रतीक्षा करत तिथे राहिल्यामुळं इथे बिंदू सरोवर असं याचं नाव झालं.
आणि नंतर भगवंतानी आपल्या गरुडाला आदेश दिला. गरुडावरती बसले आणि गरुडाचे दोन पंख म्हणजे काय? सामवेद आहे. सामवेदामध्ये दोन भाग आहेत. एक बृहद आणि दुसरा रथंतर असे दोन भाग आहेत. एक बृहद आणि दुसरा रथंतर. सामवेदाचे दोन भाग आहेत. तर हे दोन भाग म्हणजे दोन पंख आहेत गरुडाचे. त्यापैकी बृहद आणि रथंतर या दोन पंखावर याचा अर्थ असा आहे की भगवंत हा छंदोमयेन गरुडेन समुह्यमान, छंदावर आरूढ होऊन येतात. छंद म्हणजे वेद, छंद म्हणजे वेदवाणी. तेव्हा गरुड म्हणजे वेदवाणी आहे. वेदवाणीच्या द्वारे भगवान येतात. गरुडावर बसून येतात म्हणजे गरुड हा वेदवाणीचं प्रतीक आहे. म्हणून ते त्याचे जे पंख आहेत ते रथीतर आणि बृहद असं म्हटलंय. त्या रथीतर आणि बृहद या पंखाचा आवाज झाला अर्थात सामगायन देवाला फार आवडतं. असं म्हणतात की देव सामगायनाने प्रसन्न होतो. तेव्हा आकर्णन पथरेंद्र पक्षै विचारितुम स्तोम मुदीर्णमासम, आणि भगवान तिथून गुप्त झाले. इकडे हे महर्षी त्या बिंदुसरस नावाच्या तीर्थावर सरस्वती नदीच्या तिथे राजाची मनूची वाट पाहत थांबले. आता मनुष्यंतर्मासाय शांतगोम परिषदम आवृतम पर्यटन महिम, आणि मनू फिरत 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 सगळ्या पृथ्वी तलावर फिरत फिरत सगळीकडे चक्कर मारत मारत आपली पत्नी, आपण आणि आपली मुलगी हिला घेऊनच रथामध्ये बसून फिरत होते. आता ते या बिंदू सरस तीर्थावर कसे येतील, कर्दमाच्या सोबत त्यांचं बोलणं काय होईल, आणि कर्दम महर्षी आणि या ठिकाणी प्रत्यक्ष देवहूती ज्यांचा विवाह कसा होईल या संबंधीचे विवरण उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.